नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजपर्यंत पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहेत ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मग चालू करू. पहिला प्रश्न आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते आहे? हा प्रश्न मित्रांनो SRPF गट क्रमांक 17 चंद्रपूर पोलीस शिपाई भरती 2024ला हा विचारलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 भात. भात हे पीक चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हे महाराष्ट्रातील काळ्या सोन्याचे शहर म्हणून ओळखले जाते. हा प्रश्न मित्रांनो चंद्रपूर बॅट्समन पोलीस शिपाई भरती 2024ला विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर. चंद्रपूर हे महाराष्ट्रातील काळ्या सोन्याचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यानंतरचा प्रश्न, इतिहासात चंद्रपूरची वेगवेगळी नावे कुठली आहेत? खाली नावे दिली आहेत. चांदा, लोकापूर, इंदपूर. वरील सर्व पर्याय योग्य. हा प्रश्न मित्रांनो चंद्रपूर पोलीस शिपाई भरती 2024ला विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 वरील पर्याय सर्व. चांदा, लोकापूर, इंदपूर या सर्व नावांनी चंद्रपूरची इतिहासामध्ये ओळख आहे. पुढचा प्रश्न, चंद्रपुरातील कोणते ठिकाण कागद उद्योगासाठी ओळखले जाते? SRPF गट क्रमांक 8 गोरेगाव मुंबई पोलीस शिपाई भरती 2023ला विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 बल्लारपूर. बल्लारपूर हे ठिकाण चंद्रपूर जिल्ह्यातील कागद उद्योगासाठी ओळखले जाते. पुढचा प्रश्न, चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश डॅश या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. हा प्रश्न मित्रांनो SRPF गट क्रमांक 4 नागपूर पोलीस भरती 2023ला विचारला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 भद्रावती. भद्रावती या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? हा प्रश्न चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती 2018ला विचारला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 नवेगाव. नवेगाव हे तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही. तर ताडोबा, घोडाझरी, आसोला मेंढा हे सर्व तळे चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने आहेत. त्यानंतरचा प्रश्न, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे? चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती 2018ला हा प्रश्न विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा वैनगंगा या नदीमुळे विभागलेली आहे. पुढचा प्रश्न, चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांसाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? हा प्रश्न मित्रांनो SRPF गट क्रमांक 13 गडचिरोली पोलीस भरती 2016ला विचारला आहे. SRPF गट क्रमांक 13ला. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 ताडोबा. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांसाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान ताडोबा आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? सर्वात मोठा कागद कारखाना. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर जिल्ह्यात. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना चंद्रपूर जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राजाने चंद्रपूरची निर्मिती केली होती?
गडचिरोली पोलीस भरती 2016ला हा प्रश्न विचारला होता. कोणत्या राजाने चंद्रपूरची निर्मिती केली? ऑप्शन आहेत बाबाजी बल्लाळशाह, खंदिका बल्लाळशाह, रामशहा आणि भीमशहा. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा.